तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, की मुंबईच्या जवळपास असणारी अशी भरपूर सारी ठिकाणं आहेत ना, जी खूप काही गोष्टींसाठी फेमस आहेत, पण ती सगळ्यांनाच माहिती असतात असं नाही आहे. अशीच एक गोष्ट एक्सप्लोअर करायला आज आम्ही इथे आलो आहे. आपण आता जिथे आलो आहे ना, ती जागा अशा गोष्टीसाठी फेमस आहे ना, ती भरपूर लोकांना माहिती नसेल, भरपूर लोकांना माहिती पण असेल. ज्यांना कोणाला माहिती आहे त्या लोकांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगतो. आपण आलो आहे पालघरमध्ये भाडोली गावात, आणि भाडोली गाव आहे ना, हे जांभळांसाठी फेमस आहे. तर आपल्यापैकी आहे ना, किती लोकांना असं ही गोष्ट माहिती नसेलच, की मुंबईपासून असं काही जवळपास असलेलं असं काही ठिकाण आहे जिथे जिथून जांभळं एक्सपोर्ट केली जातात. आणि तुम्ही म्हणाल की इथलं जांभळांचं काय वैशिष्ट्य आहे, तुम्हाला मी वैशिष्ट्य दाखवतो. हे बघा, हे काका घेऊन आले जांभळं आणि इथे विकत आहेत, आणि हे समोरच्या फार्ममधनंच आणले आहेत त्यांनी. ही फळं बघा, हे जांभूळ हे केवढं मोठं आहे बघा, आणि हीच या गावाची खासियत आहे. हे बाजूला आहे ना, हे बघा माझ्या पाठीमागे आहेत ते जांभळं काढतायत, त्यांचं स्वतःची झाड आहे ती. तर आपण तिथे जाऊया आणि मग तिथे जाऊन प्रोसेस बघूया, मग तुम्हाला कळेल की हे गाव जांभळांचं गाव म्हणून का फेमस आहे ते. तर हे बघा, हे पण आहे ना, इथे आता जांभळं काढतायत आणि ते झेलतायत बघा कशी. खाली चादर पकडली आहे त्यांनी, म्हणजे जेणेकरून जांभळं फुटू नये म्हणून, आणि वरती काठीने हलवून जांभळं काढतायत. खाली पण बघा भरपूर पडली आहेत. हे बघा, कशी जांभळं गोळा करतात बघा. तो आता आपण ज्यांच्याकडे आता व्हिडिओ शूट केला ना, ते लोक, त्यांचा फार्म आहे तो, त्यांची जागा आहे, आणि तिथे ती जांभूळ काढतात. तर आपले काही दोस्त लोक इथे उभे आहेत, ह्यांच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन घेऊया आपण. टेस्ट केलीस? बघू, घेऊ एक द्या, एकच द्या फक्त. कसली साईज आहे, एकदम खतरनाक. हो दे, मस्त आहे. साईज वाला समजतं ना. नॉर्मल आपण जी जांभळं बघतो त्यापेक्षा खूप मोठी आहेत ना. ह्याची पावडर वगैरे तुम्ही स्वतः घरातच बनवता, सुकवून? हो, बिया सुकवतो. सुकवल्यानंतर त्या जरा फुटतात बिया. हां, परत सुकवतात, मिक्सरला करून असे दातात पण दलतात ते. मी दातात अच्छा. म्हणजे काय त्याचा असं काय मिक्स नाही, डायरेक्ट रॉ पावडर? डायरेक्ट पूर्ण प्युअर एकदम. तुला फक्त पाणी मिक्स करायचं. रसात पाणी पण नसतं. बरं आहे, बघून घेऊया. हां, मी तर एक घेतोय ती. ते घेऊया. लय मोठी हो, ती तिकडे नेले. माझी तुम्हाला पाहिजे? मोठी अजून पाहिजे दुसरी? काय जमलं? हा, अजून पाहिजे. ही मला पाहिजे. तुमचं काय? मला पण पाहिजे. तुला मला मग पण स्पेशल आम्ही जांभळांसाठी आलो आहे. नाही, तिकडे नेलंय ना ते. हां हां हां, हरकत नाही. तर तिकडे ते बाबा बसले, ते तुमच्याकडनं घेऊन गेले काय? ओके, हां हां हां, इथे बसली आहे, बरोबर. ही लहान आहे, पण ही आंबट गोड आहे. खायला मस्त, खायला पण मस्त. सगळ्यात मस्त. अजून एक तिची लहान जांभूळ आहे, ती एकदम घसा बसतो. हा लहान नाही, मोठी ती, पण याच्यापेक्षा लहान असतं. आणि त्याच्यापेक्षा अजून एक लहान आहे, अजून एक दुसरी लाल, ती पिकली का लालच राहतात. ती पण गोड. ते पण तुमचंच आहे? ते नाही, ते वेगळं आहे काय? ते वेगळं आवडतं ते लोक. गावात आमच्या स्टॉपवरच घर आहे. म्हणजे इथे बहुतेक सगळेजण जांभूळच लावतात. जांभूळच लावतात इथे सगळेजण. हो ना, लावत हे वडवडवून लावलेले. आता लागवड आम्ही शेतात लावले. हे सांभाळ. ओके, आता हे शेतात कसं म्हणजे न्यू लागवड वगैरे केलेली नाही, जी आहेत तीच जुनी. हा नाही, चाललेत. केली ना, आता ही नवीन आहे. हे रोप आहेत नाही पुढचे, हे पण नवीन रोपेच आहेत. हे हा पुढचा रोप आहे तो. हां हां हां. हे दोन नवीन आहेत. अच्छा, इकडे लावली आहेत काय? ही लागवड केली आता. हम्म. पाणी नाही ना त्याला, पण वाढ जरा कमी होते. पाणी जास्त लागते काय? कोणते? हाताला भेटतील ती? हा 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 हा.
चला बघूया ना. चला आता तुम्ही बनवा, मी इथे माझं स्टार्ट करतो. आता हे बघा हे काका आलेत बांबू घेऊन आणि ताई आपल्याबरोबर. तर आपण काय करूया ना, आपण पण जांभळं काढूया, थोडी काढताना बघूया कशी काढतात ती. मगाशी तर तुम्हाला दाखवली मी, पण ती काय जास्त आपल्याला शूट करता येईल ना. आता बघूया. आता हे लोक बोलले की जवळपास आहेत जांभळं, ती बघूया आपल्याला कशी काढता येते ती. ही बघा ही चढते वर. तू चढते वर, मग ती सांगते चढेन मी. चढ तू बिंदास. अल्बू आहे. हलकीत लोक पाहिजेत ना वर चढायला. पप्पाच आमचं पाडतं. इथे अशी काहीतरी ही अरेंजमेंट केलेली असते. काकावरती गेले. अरे ही बघ इथेच आहेत. पिशवी न्यायला पाहिजे होती फिरायला. हा ही बघा जांभळं इथे जवळच आहेत एकदम. ठीक आहे. गणेश लवकर घेऊन ये. हे बघा ही सिस्टम त्यांनी बघा कशी केली आहे वरती चढायला. थांबा 2 मिनिटं. बांबू लावले आहेत, कारण ही झाडं जांभळाची थोडी नाजूक असतात म्हणतात ते. फांद्या वगैरे लगेच तुटतात, तर त्यांनी बांबूंची पारात बांधली आहे. तिने परत आणली तर कोण नाही बसायचं वा. तिला या बघायचं आहे मग काय. छोटी पण चढते. इलू नको पप्पा वरती चल. एकदम सांभाळून काढावी लागतात जांभळं, कारण जर डाग पडला ना कपड्यांवर तर मग मुश्किल आहे जाणं. ही सिस्टीम मस्त आहे, त्यांनी इथे परात बांधली आहे, म्हणजे सहजरित्या तुम्ही वरती जाऊन जांभळं काढू शकता हाताने. जवळपास असलेली जी एकदम वरवर आहेत ती काठीनेच काढावी लागणार. तर इथे बघा हा केवढा जांभळांचा स्टॉक काढला, आणि हा आत्ता काढलेला त्यांनी स्टॉक आहे बघा. साईज वाईज आहेत ना ह्याला. ते छोटे आहेत हे आणि हे. हे काय मीडियम साईज आहे ही. ही छोटी आहे ही छोटी आहे आणि ती वेगळी आहे. ती मस्त खायला. कुठली? काय होती ती बघा ही. आणि ही ती पीठ नरम आहे. अच्छा ही जांभळं आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. ही थोडी छोटी आहेत ना. हां. ती खायला ही काय आणि ही आहेत, ही मोठी आहेत. काय मस्त लागतं. हे बघा काय साईज आहे बघा याची, जबरदस्त. आणि हे कसे दिले? ती अशी टोपली ती 100 रुपयाला भरते. ही ती छोटी. छोटीवाली. हां. आणि हे कुठले टोपल्या भरतात छोट्या छोट्या टोपले भरले का देते 100 रुपयाला. आली चली बाई. यातले पण घेऊया. गोड आहे एकदम. ते छान लागतात ते वाले. कुठली रेड कलरचे आणि ग्रीन वाले. हो नाही रेड आणि ग्रीन कलरचे टोपात आहेत ते. हे हां हे 2 छान लागतात. जेवण मग ह्यात ट्राय केली ना आपण. हां तेच म्हणजे हे पण वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत. हां ह्याच्यापेक्षा ते ते छान. थोडे आंबट आहेत काय, आंबट गोड आहेत. ते गोड लागतात. हे एकदम गोड लागतात. हां आणि ते आहेत ना ते मस्त लागतात. हे पण गोडच लागत आहेत. गोड पण ते आंबट पण लागतात मध्ये मध्ये. आता ही वरवरची जांभळं आहेत ना ती सगळी काठीने काढतील. खाली जांभळं पकडायला बघा त्यांनी साडी पकडली आहे, आणि 2-3 साडे एकत्र गेलेत त्यांनी. हे बघा जांभळांचा पाऊस. जांभळं काढण्याची इकडे ट्रिक आहे. टप तिकडे गेलं बाई. नंतर ही सगळी जांभळं आहेत ना ती अशी कलेक्ट करायची या टबमध्ये. तर बघा हे जांभळं काढण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत ना अशी जांभळं काही खाली पडून वेस्ट पण होतात भरपूर अशी जांभळं. त्यामुळे ते लोक काय करतात बघा, असं जुगाड केलं आहे त्यांनी, चादर वगैरे पकडतात आणि त्याच्यात मग झेलतात ते. तर आता तरी आंब्यांचे कलम जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटतात, लोक कलमं लावतात. पण ज्यावेळी आंब्यांची मोठी झाडं होती ना, म्हणजे रानटी आंबे म्हणा किंवा हापूस नाही पण जे आपले रानटी आंबे असतात ना, ते काढायचा पण जुगाड असाच होता. म्हणजे फळ खाली पडून फुटू नये त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतले जाते, तर खाली अशी चादर पकडली जाते, म्हणजे ते जमिनीवर पडत नाही आणि वेस्ट होत नाही.
तर हा तोच जुगाड आहे. म्हणजे कधी काळी आपण पण आंबे काढण्यासाठी हा जुगाड कोणी ना कोणी केलाच असेल. तर आता काय करूया ना, आपण खास याच गोष्टीसाठी या भाडोली गावात आलेलो. आणि या भाडोली गावाला आता जांभळांचं गाव असं का म्हणतात ते तुम्हाला कळलंच असेल, कारण इथे सगळीकडे बघितलं ना तुम्हाला तर जांभळांचीच शेती भेटणार. तर आपण इथे ना काही थोडी शॉपिंग पण करायची आहे. म्हणजे जांभळं फळ म्हणून पण घ्यायचं आहे आणि ते लोक जांभळांच्या बियांची पावडर वगैरे पण विकतात, तर ती पण घेऊया, कारण ती डायबिटीसच्या लोकांसाठी चांगली असते. तर आपण आता इथे आलो तर इथे त्याही गोष्टी आपण घ्यायच्या त्यांच्याकडनं. तर आता आपण काय करूया, आपल्यासाठी आहे ना ते पार्सल बांधतायत जांभळं. ते पण एकत्र आहेत ना? ते भाऊ मोठे आज जांभळं वाटलेत ना, त्यांची अलग आमची वेगळी. त्यांच्याकडे पण घेऊ, नाही तर मग बोलते एक घेतलंय ना त्यांच्याकडलं. घेतलंय ना. नाही त्यांना वाटेल काय घेतलं नाही, असं नको व्हायला. हो त्यांच्याकडे घेऊन ते घेतलंय. तो पिशवी त्याला सांगा पप्पांना. ओ दीक्षा तो टिपा होत ना त्यांना पाहिजे पिशवीवर. नाही मग बॉक्स मस्त राहिले असता. नाही का बघ मस्त वाटत ना. बापरे, जागेवर बसल्या बसल्या किती जांभळं खाल्ली ना बाबा. आयुष्यात पोटभर जांभळं खाल्ली असतील ना तर ती आज खाल्ली. आणि जाता जाता भरपूर अशी जांभळं आम्ही घरी पण न्यायला घेतली आहेत आणि सोबत पावडर पण घेतली आहे, जी त्या जांभळांच्या बियांपासून ते स्वतः बनवतात. ती मगाशी म्हटलं तुम्हाला की डायबिटीजवाल्या पेशंटसाठी चांगली असते, तर ती पण घेतली आहे. आणि आता मेन जो खास व्हिडिओ करायचा होता आपल्याला भाडोली गावचा, जांभळांच्या गावाचा, तो आपण आता इथेच संपवतो आहे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तो पण